लावून काहीच होत नाही. भारतातल्या माणसांना अजूनही मी सांगतो तुम्हाला, पावडर वापरू नका, पावडर वापरू नका. आपल्याकडं कीड झाल्यानंतर पावडर मारतात. मग का लोक पावडर वापरतात? इंग्रज भारतात आले होते, इंग्रज पावडर लावत होते. त्याचं मूळ कारण असे की त्यांच्या देशात थंडी आहे, -40 पर्यंत टेम्परेचर जातं, त्यांचं बरफ पडतो तिथं. तर आपली जी छिद्र असतात ना, हे छिद्रातून हवा बाहेर जाते, आत येते, छिद्र आपले श्वास घेतात. मग आतली उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून छिद्र बंद करण्यासाठी ते पावडर वापरतात. आतली थंडी बाहेर जाऊ नये म्हणून पावडर वापरतात. तुम्ही कधी आता कुंभमेळा झालाय बघितलं का? ते साधू लोक थंडीमध्ये बिना कपड्याचे बसलेले असतात. तुम्हाला रहस्य माहिती का त्यातलं? अंगाला राख लावतात. म्हणजे काय करतात? थंडी आत जात नाही आणि आतली जी उष्णता ती बाहेर जात नाही. मग ते पावडर लावण्याच्या ऐवजी राख लावतात. पूर्ण छिद्र बंद झाले, थंडी लागत नाही. महाराज अनुभव घेऊन पहा. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जेव्हा पावडर लावतात ते कशा करता लावतात? दिसण्यासाठी का असण्यासाठी? जे ओरिजिनल लोक आहेत ते सुरक्षेसाठी पावडर लावतात आणि आपण दिसण्यासाठी लावतात. इथून पुढे आता लग्न सराई सुरू होणार आहेत. काही काही बाया ज्या लग्नामध्ये येतात ती ओघळ कशी सुटतात ते दिसतात बरं. मेकअप केलेला असतो आणि घाम आलेला असतो आणि त्या घामामध्ये ते जे एवढं मेकअप धुवून निघतं महाराज, ओघळ वगैरे वगैरे. काय तर ते वर्णन करण्यासारखं आहे. आपण का लावतो याची जर तुम्हाला माहिती नाही तर संसारात सुखी कधी होणार तुम्ही? आपण ज्या गोष्टी करतो, कोणतीही गोष्ट बरं का, पैसा खर्च करत असताना देखील, विद्या कमवत असताना देखील, एकमेकाशी संभाषण करताना देखील का बोलतो आपण, हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत संसार तुम्हाला त्रास देणार. विठ्ठल रिझन कळत का करायचंय, का घरातून बाहेर निघायचंय? नाही, सहज करमत नव्हतं. एकाला विचारलं काय झालं, काय टाइमपास होत नव्हता. मग तू टायमाला पास करणार का? मराठी कळाली का? हा टायमाला पास करणार आहे का टाइम याला पास करतोय? रोज माणसं मरतात. भगवान श्री ज्ञानोबराय आणि संप्रदाय तुम्हाला आहे ना आनंदी राहण्याची सूत्र देतो. आनंदी राहण्याचे तुम्ही जर ऐकलं, कल्याण झाल्याशिवाय राहणार. आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं संप्रदायामध्ये, महाराष्ट्रात ती संत झाली. ज्यांनी ज्यांनी देवाचं संताचं ऐकलं. तुम्ही ऐकतच नाहीत. मी मगाशी म्हणून सांगितलं, तो डॉक्टरला शिव्या, जायचं डॉक्टरकडे, ऐकायचं नाही. पुन्हा माझे डॉक्टरला काय कळते हो? मग त्याने काही शिकलेलं नाही का, सवरलेलं नाही. बरं, त्याने तुझ्या कल्याणासाठी औषधं दिलेत. मराठी कळाली ना? तसं साधू संतांना संसाराची गरज नाही. हे ठीक आहे, पण ते जे सांगतात ते तुमच्या हिताचं आहेत. पटलं तर घ्या, पण त्यांना शिव्या देऊ नका. विठ्ठल म्हणून हे कळालं पाहिजे काय संत आहेत. मग ही ज्ञानोबरायांची शैली बोलण्याची. तुम्ही बाजारात आलात ना, वेळ वायाला घालू नका. वेळ पैसा कमवतो. लक्षात येते? वेळ पैसा कमवतो. आता मी पाहतो आपल्या मराठवाड्यामध्ये तर मोठं प्रॉब्लेम आहे. मी एकदा आव्हान केलेलं होतं की ज्या ज्या पोरांचे लग्न होत नाहीत त्यांनी भगवानगडावर शिकायला या, निदान महाराज तरी होतील. का लग्न होत नाही? केलंच काही नाही. मुली नाहीत का? नाही, असं नाही. का काहीच करत नाही? काय मुली देणार त्यांना? नाही, अजून मारी. ज्या पोरांना पोरी भेटत नाही त्यांना देव भेटत असतो का? बोला ना. एवढी एक मुलगी भेटावी एवढी तुमची लायकी नाही आणि हे येऊन सांगतात की देव भेटला पाहिजेत. अरे यांना कोण भेटणार आहे? अशिक्षित लोक आहेत. शिकलेले आहेत पण अशिक्षित आहे. का? योग्यता वाढवत नाहीत. का वाढवत नाही? बाजार शिकवतो. बाजार काय शिकवतो? मस्त कपडे घाला,
इस्त्रीचे कपडे घाला, मार्केटमध्ये या, आणि आल्यानंतर काय सगळे फसवतात. माझा दोन्ही मुद्दा समजून घ्या बरं का. ग्राहक सुद्धा घेणाऱ्याला फसवतो आणि देणारा जो आहे दुकानदार तो देखील फसवतो. दोन्ही फसवणारे आहेत. याला म्हणतात संसार. इथं गोड कुणीच नाही, दोन्ही फसवतात. देणाऱ्याला वाटतं जास्तीत जास्त किमतीने माल विकावा आणि चुकीचा विकावा. जे खरे दूध विकतात ना त्यांच्या घरात लोक जाऊन घेतात बरं का. महागडं असतं पण घरात जाऊन घेतात. आणि जे पाणी मिसळतात ना त्यांना घराघरात जाऊन विकावं लागतं. रोज तक्रार करतात, अरे काय नुसतं पाणी दिसतंय. काय नाही, म्हैस जास्त पाणी प्याली होती. खरंय का हे? मुंबईचे तर लोक एवढे, मी एक दिवशी सांगितलं मुंबईच्या लोकांना, भेट झाल्यानंतर आमचं बोलणं झालं की म्हणा दूध आमच्या इकडं फार चांगलं येतं म्हणे, खूप फॅट फीट लागतं. म्हणलं बावळट आहेत तुम्ही लोक. जेव्हा दूध येतं ना ग्रामीण भागातून काय काय मिक्स केलेलं असतं ते नाही कळलेलं बरं तुम्हाला. खरंच हे चांगलं दूध पितात का? काय काय टाकतात तुम्ही लोक खरं सांगा बरं. बरं पितात ती लोक आणि वरून आपल्याला शायनिंग मारतात. खेडेगावच्या लोकांना अक्कल करत नाही. अरे तुम्हाला जेवण नीट मिळत नाही रे. मी एकदा कीर्तनात सांगितलं होतं हरिश्चंद्र पिंपरीच्या, हे जे बीड जिल्ह्यातले ग्रामीण भागातले मराठवाडा लोक खरंच भाग्यवान आहेत. यांना कळत नाही यांच्या भाग्य कसं आहेत. अहो 5 एकरचा का होईना तो मालक आहे ना. कळतंय तुम्हाला? 5 एकरचं जे वावर आहे त्याचा मालक आहे तो. नाही कळलं. आणि तुम्ही मुंबईमध्ये जा, 10 फूट बाय 10 फुटाची खोली आणि 5 जणांचा संसार. त्यांनी येऊन शेतकऱ्यावर भाव खायचा का? जमीन किती त्यांची? अहो शहरामध्ये गेल्यानंतर टेन्शन आहे किती जेवणार, म्हणजे जेवणार का आणि किती. एवढी संकोचित बुद्धी ज्यांची आहे, काय त्यांच्याशी बोलणार हो तुम्ही? आपल्या शेतकऱ्याच्या घरात जा, 2-4 पोते पडलेले असतात. एखाद वर्ष दुष्काळ पडला काय नाही पडला काय शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. तो राहतो प्रसन्न मनाने. त्याला ज्ञान नाही आपण श्रीमंत आहोत. 1 एकर का होईना अख्खं मालकीचं वावर आहेत. खरा भाग्यवान माणूस आहे तो या काळामध्ये, जो शेती करतो आणि शेतीत राहतो. जगातला कोणताही माणूस असू द्या, अध्यक्षापासून कार्यकर्त्यापर्यंत असू द्या, गहूच खाणार, ज्वारीच खाणार. 100 5 स्टार हॉटेल आहेत म्हणून सोनं नाही खाणार, नोटा नाही खाणार. आणि जेवढं खायला लागतं ना तेवढंच खाणार. तुमच्या पोटाचा आकार आणि 200 5 स्टार असणाऱ्या मालकाच्या पोटाचा आकार सारखाच आहे. तुम्हाला पचतं, त्याला पचत नाही. कोण भाग्यवान आहे? कळत नाही शेतकऱ्याला आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल नाही महाराज, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ही जे लाल दिव्याच्या गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, चांगले चांगले कपडे आहेत, 3ऱ्या चरणामध्ये विषयातलं सुख किती मिनिटाचं आहे समजून घ्या. शहर आहे, पैसा भरपूर आहे, कोणताही विषय विकत घेऊ शकतात. किती मिनिट आहे. काही काही असे बहादर आहेत मुंबईमध्ये, आपल्या घराचं थिएटर तयार केलेलं आहे त्यांनी. मी बघितलेलं आहे बरं का. थिएटर समोर पडदा आहे आणि हे जे स्पीकर आहेत ना याच्यापेक्षा मोठे मोठे विदेशातले स्पीकर लावलेले आहेत. एकट्यासाठी थिएटर बनवलेले आहेत. होम थिएटर म्हणतात त्याला. ठीक आहे ना. होम थिएटरमध्ये काय पाहणार तुम्ही? किती वेळ पाहणार? आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. टीव्ही पाहिल्याने चष्मा तुम्हाला लागतो का टीव्हीला लागतो? बोला ना. विषय तसे आहेत. विषयातलं सुख तुमचा कस घेतल्याशिवाय मिळत नाही. आणि तुमचा कसला लिमिट आहे? हे लाडू खाणार आहेत, किती खाणार, किती दिवस खाणार? एखाद्याला श्रीखंड आवडत असेल, गुलाबजामुन आवडत असेल, रोज खाऊ शकतो का तो? कस कमी होतो.
तसं विषयाचं सुख क्षणिक आहेत, बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आहेत. आणि त्याच्या पुढचा टप्पा तर इतका सुंदर आहे, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत फार सांगितलेले आहेत. आता मे महिना चालू होईल, असलं ऊन तापतं, 42, 44, 41 असं टेम्परेचर असतं. त्याच्यात एक ढग येतो आणि ढगाच्या खाली सावली असते. बोला ना, किती गार वाटतं. चारीकडे वणवा आहे, 41 टेम्परेचर, पण ढग आलेले आहेत, तेवढीच सावली पडलेली. तुमच्या आयुष्याला पुरणारी? बर, तो ढग किती मिनिटासाठी असेल? हवा आली आणि ढग निघून गेलं, नाही कळालं? जे आज तुम्हाला मदत करतायत ढगाप्रमाणे, उद्या चांगला माणूस भेटला ना, तुम्हाला सोडून जातील ती माणसं. कार्यकर्त्यांसाठी बोलतोय मी. काय काय मी बीड जिल्ह्यात बरंच शिकतोय बरं का. मला पहिले एवढं जे शिकलेलं असल्यामुळे, ते अभ्यासाकडे लक्ष असल्यामुळे खाचा खोचा माहीत नाही. एक जण एका आमदाराच्या मागे प्रचार करत होता. त्याला भूक लागली, आला गडावर, तो मला भेटला. काय जेवायला? म्हणलं काय तिकडं नाही? काय नाही, तिकडं आज जरा वेगळं होतं आणि मला खायचं नव्हतं म्हणून गडावर आलो. म्हणलं कुणाचा प्रचार करतोय? मग अमक्याचा. कसं वाटतंय तुम्हाला? तो निवडून येत नाही हो. काय आत्मविश्वास आहे या लोकांचा. याला बाजार म्हणतात. बाजार शब्द डोक्यातून काढू नका. निवडून येत नाही हो. तू का? तिकडंच पैसा आहे महाराज. ढगाची सावली म्हणतात. बरं, आता याला उलट करा तुम्ही. एखादा नेता एखाद्या कार्यकर्त्याला 3 महिने सांभाळतो, याला ढगाची सावली म्हणतात. किती दिवस ढाब्यावर जेवणार आहेत? किती दिवस 90 लावणार आहेत? हो, ढगा किती दिवस? 3 महिने. नंतर पुन्हा घरात काय? आणि असल्या माणसाला बायको कधीच आदरणीय रूपाने पाहत, कधी चांगली बोलणार. घरात आदरच नाहीत. हा दिवसभर बाहेर भटकत असतो, घरात आल्यानंतर शिव्याने स्वागत करते. हे तुमच्या जीवनाचं मूल्यांकन आहे, हे तुमची योग्यता आहे. ज्या घरासाठी घरात आयुष्य काढताय, त्या घरातल्या माणसासाठी तुम्ही काही केलं नाहीत. जो आपला नाहीत, थोड्या दिवस तुम्हाला सुख देणारा वाटला, त्या अभ्राची सहित ज्ञानोबरांचं अभ्राची सावली जाईल. म्हणजे याचा अर्थ केवळ नेत्याबद्दल बोलतोय असं ना. कोणी एखादा व्यापारी असू द्या, सख्खा मित्र असू द्या, पत्नी असू द्या, सावली देतात. किती दिवस? टाइम पिरियड आहे त्याला. सतत नाही देणार तुम्हाला, सतत कोणी मदत करणार नाही. याच्यासाठी सुंदर ज्ञानोबरांचं महावाक्य आहेत. आपुली आपण करा संसार महावाक्य आहेत. या अभंगाचं सार पण हेच वाक्य आहेत. आपुली आपण करा महावाक्य आहेत. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते अभ्राची सावली आहेत. काही क्षणापुरती आहेत, काही वेळेपुरती आहेत, काही काळापुरती आहेत. आपण सुद्धा काही काळ वापर करायचा असतो. हॉस्पिटलमधलं गादी फार चांगली असते हो. किती वेळ झोपणार तिथे? किती वेळासाठी आहे ते? तुम्ही दुरुस्त होण्यापुरतं हॉस्पिटल आहेत. काही काही लोकांना ना ते हॉस्पिटलची सवय झालेली बरं का. काही जरी झालं नाही मुंबईला, पैसा जास्त, घरात बायको मानत नाही, मुलं मानत नाही, लोक मानत नाही, मग हॉस्पिटल ॲडमिट होतात. नर्स सेवेला हजर आहेत, AC आहेत, TV आहेत, आजारी आहेत. हा
मानसिक आजारी आहेत, शरीराने काही झालेलं नाही, मस्त ती गाद्या फिद्या टी व्ही एन्जॉय करतो. मला एक दिवशी खरंच वाटलं की माणूस आजारी, म्हणून मी गेलो. तो गप्पा मारत होता. मी म्हणलं अरे नेमकं काय झालं? काहीच झालं नाही म्हणे महाराज. बातम्या तर आलंय तू आजारी आहे म्हणून. तुम्हाला काय कळतंय म्हणे, लोकांचा ताण होत होता म्हणून आराम करतोय. अभ्राची कसे फसवतील लोक, अंदाज येणार नाही महाराज तुम्हाला. आणि याच्यापेक्षा एक पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. फसण्याचं नाही वाईट वाटत हो. तुम्ही जेव्हा फसला जाता ना एखाद्याकडून, तुमच्या बुद्धीचं मला कीव येते. अर्थ कळाला का? फसवणारा ठीक आहे, तो फसवण्याकरता मार्केटमध्ये आहेत, पण तुम्हाला स्वतःला फसवून घेताना अक्कल आली नाही, तुम्ही मूर्ख आहात हे तुम्हाला कळालं नाही. आपली योग्यता आपल्याला कळत नाहीत याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवा. लोक आपल्याला फसवतात याच्यावर विश्वास ठेवा. आणि हे फसवतात सांगणाऱ्या संतावर विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल. का फसवतात? बाजारच आहे. या संसाराचा नियम फसवणे. पुन्हा पुन्हा विषय आहे का? फसवणं नियम आहे. तुम्ही रस्त्याने चालले, दुपारचा टाइम आहे, आता बघा वर पाणी असल्यासारखं वाटतं. तुम्हाला माहिती ते झळे आहेत, तुम्हाला माहितीत. हरणाला वाटत नाही, हरणाला खरं पाणी दिसतं. डोळ्यामध्ये फॉल्ट आहेत. मराठी कळते का? अकलीमध्ये फॉल्ट असणं, डोळ्यात फॉल्ट असणं, नाही तिथं नाही दिसतं. जो माणूस चुकीचा आहे तो चांगला वाटतो, याला बाजार म्हणतात. तो चांगलं दाखवतो. मी काही जीवनात अनुभव केलेले आहेत. एक मुलगी महाराष्ट्रात पहिली आली होती 12वीला. तिचा नंबर लागला MBBSला. आणि श्रीमंताचं घर ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. मराठी कळते ना? 12वीला मी, माझे टप्पे ते ऐकण्याचे. 12वीला महाराष्ट्रात पहिली आली म्हणजे त्या काळातल्या 12वीमध्ये 1 नंबरची विद्यार्थिनी. बुद्धीच्या बाबतीमध्ये, अकलीच्या बाबतीत कमी. म्हणून बुद्धी आहे म्हणून अक्कल आहे असं नाही, म्हणून 2 शब्द वेगळे वेगळे आहेत. आणि MBBSला लागली, ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. 4 वर्ष राहिली ड्रायव्हरच्या प्रेमात. जो निहून आणून सोडणार होता ना MBBSला, बापाला काही कल्पना नाही त्याची. आणि त्याच्याबरोबर जेव्हा लग्न करायचं ठरवलं, एक दिवशी अचानक त्याच्या घरात गेली. त्याला 2 मुलं अगोदरच होते. नाही कळालं? त्याला 2 मुलं. बरं, हा झाला त्या मुलीचा दृष्टांत. तिने गळफास घेऊन पुढे आत्महत्या केली. सोडून द्या विषय. नाही कळालं? आत्महत्या केली. नुकसान कोणाचं झालं? बोलाच तुम्ही आज. काय बघू किती डोकं आहे तुम्हाला. कोणाचं नुकसान झालं? हो, आईबापाचं झालं. तुम्हाला कुठं अक्कल आहे? पैसा कुणाचा गेला तिला सांभाळण्यात? तिथे गेली बिचारी शरीर सोडून. पण तेवढं मोठं करण्यासाठी जो निधी लागला तो गेला. आणि मरेपर्यंत आईबापाला दुःख देऊन गेली. याला म्हणतात संसार. म्हणून आईबाप असो किंवा मुलं असो, यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. अनुभव आहे तुम्हाला, बरोबर आहे? आई वडिलांना मुलं धोका देतात, मुलांना बॉयफ्रेंड धोका देतात, मुली धोका देतात. हा अनुभव आहे. याच्या पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. परमार्थात देखील धोका देणारे साधू संत आहेत. परमार्थात सुद्धा. माझा एक मित्र आहे, तो इतका बुद्धिमान होता, हुशार होता. मी त्याला सांगत होतो, अरे जा, नको अभ्यास तिथं अडकू. नाही म्हणे महाराज, गुरुसेवा फार महत्वाची. आशीर्वाद मिळतो आणि त्यांनी सगळं ज्ञान मिळतं. कुंडली जागृत होते. असले विषय डोक्यात टाकले त्याच्या. अभ्यास सुटला. 15 वर्ष त्याची सेवा करत होता एकनिष्ठतेने. आम्ही इकडे शिकून MA PhD करून मोकळे, गादीवर बसून मोकळे, तो अजून सेवा करतच होता. आणि अचानक भगवानगडावर आला टेन्शनमध्ये. म्हटलं काय झालं? नाही, मग चेहरा खराब दिसतो तुझा, काय झालं? काय नाही म्हणे, ज्यांची सेवा करत होतो ते तुरुंगात गेले. ज्यांची सेवा करतोय कुठे गेले? मग तू का नाही गेला? गुरुसेवा आहे ना तुझी, तिथं सेवा करा. काय चेष्टा करते म्हणे महाराज. एक तर माझे 20 वर्ष वायाला गेले
आणि पुन्हा तुरुंगात गेले. मग कुणी घातले? म्हणून पुन्हा मराठीतलं वाक्य सांगतो, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून कोणत्याच माणसावर विश्वास ठेवू नका, त्याचं जीवन आहे.